श्री स्वामी समर्थ. सुवासिनींना यंदा हळदी कुंकवासाठी वाण काय द्यायचं पहा या 10 भन्नाट आयडिया. 1. कुंकवाचा करंडा. यंदाच्या मकर संक्रांतीला तुम्ही सुवासिनींना कुंकवाचा करंडाही देऊ शकता. बाजारात मिळणाऱ्या कुंकवाच्या करंड्या वेगवेगळ्या डिझाईन तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. 2. टिकल्याचे पाकिट. हळदी कुंकवाच्या वाणासाठी तुम्ही महिलांना टिकल्याचे पाकिट देऊ शकता. आपल्याकडे येणाऱ्या बहुसंख्य महिलांना कोणत्या प्रकारच्या टिकल्या आवडतात ते ठरवा आणि ते वाण म्हणून सुवासिनींना देऊ शकता. 3. तुळशीचं रोपटं. तुळस ही सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानले जाते. ज्या घरात तुळस आहे तिथे लक्ष्मीचाही वास असतो. त्यामुळे तुम्ही हळदी कुंकवाचं वाण म्हणून तुळशीचं रोप देऊ शकता. 4. पाण्याच्या बॉटल्स. यंदाच्या मकर संक्रांतीला तुम्ही महिलांना पाणी पिण्याच्या बॉटल्सही देऊ शकता. तुम्हाला स्वस्तात बाजारात पाण्याच्या बॉटल्स मिळू शकतात. 5. कापडाच्या पिशव्या. प्लॅस्टिक बंदी असल्यामुळे मकर संक्रांत निमित्त महिलांना या टिकाऊ व आकर्षक कापडाच्या पिशव्या वाण म्हणून भेट देता येऊ शकते. 6. बांगड्या. बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात हे सर्वांना माहिती आहेच. त्यामुळे तुम्ही सुवासिनींना बांगड्या भेट देऊ शकता. हा चांगला पर्याय आहे. 7. रेसिपी बुक. महिलांना स्वयंपाकासाठी मदत करणारे एखादं छानसं रेसिपी बुक वाण म्हणून देऊ शकता. यामुळे सुवासिनींना आनंद होऊ शकतो. 8. मेकअप किट. सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्ही सुवासिनींना मेकअप किट देखील वाण म्हणून देऊ शकता. 9. कलरफुल पर्स. महिलांसाठी पर्स फार उपयुक्त आहे हे आपण सर्वांना माहीत आहेच. त्यामुळे तुम्हाला छान कलरफुल पर्सही वाण म्हणून भेट देता येऊ शकते. 10. कॅलेंडर. नवीन वर्ष सुरू झाल्याने हळदी कुंकवाच्या वाणासाठी वाण म्हणून तुम्ही कॅलेंडरही देऊ शकता. अशा प्रकारे हळदी कुंकवाच्या वाणासाठी वरील भन्नाट आयडिया नक्कीच तुमच्या कामी येऊ शकतात. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.